श्रीराम. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे काही समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपलं झालंय. आपली वाट चुकली आहे असं ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झालंय, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली आहे. रामा, आता तूच तार. अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असं आपण म्हणतो हे खरंय, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल? स्वतःला कसं विसरावं हे कळण्याकरताच संताला शरण जावं. आपलं विस्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचं पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचं नाम घेतो तो कोण असा विचार करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसं? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणं जरुरीचं आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणं जरुरी आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर अगदी थोडं बोलेल, ते उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसं, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार असतं. जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात, शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणेच असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा आहे पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला समजत नाही. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असतं. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. श्रीराम.